कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या छावा संघटनेचे विजय घाडगे यांनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। राज्याच्या मंत्रिमंडळाने चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलंय। नाही, अतिशय चुकीच्या पद्धतीनं निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने आणि राज्याच्या प्रमुख 3 लोकांनी घेतलेला आहे। कारण अतिशय असंवेदनशील व्यक्ती त्या ठिकाणी पदावर तुम्ही डबल मंत्रिमंडळात सामावून घेतलाय। राज्यातल्या जनतेची मागणी होती की त्यांना पदावरून हाकलून द्या। तुम्ही का त्यांना ते सामावून ठेवलंय? असे चुकीचे लोक तुम्हाला का पोसायचे आहेत? याचं उत्तर महाराष्ट्रातली जनता विचारते। आणि एवढा राज्यात संतापाची लाट असताना कशामुळे तुम्ही सांभाळताय? अहो, साधं एखाद्या विद्यार्थ्यानं मोठी चूक केली शाळेमध्ये, अतिशय त्याला टीसी काढून घरी पाठवून दिलं जातं, रजिस्ट्रेशन करून टाकलं जातं। आणि हे तर राज्याचे मंत्रिमंडळातले प्रमुख लोक आहेत। कृषी खात्याचा मंत्री एवढ्या चुकीच्या पद्धतीने वागतो आणि तुम्ही त्याला पदावरून बडतर्फ करण्याच्या ऐवजी त्याला काढून दुसऱ्या विभागाचं त्याला मंत्रिपद करताय। अतिशय चुकीचं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आतापर्यंत आम्ही या गोष्टी पाहिल्या नाहीत। 26/11चा हल्ला आम्ही पाहिलेला आहे। 26/11च्या हल्ल्यामध्ये फक्त कपडे बदलले म्हणून मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले होते। आणि आज आम्हाला हे पाहायला मिळतंय। दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। अतिशय चुकीचा निर्णय आहे। चुकीच्या व्यक्तींना का स्थान देताय, का पोचताय, याचं उत्तर अजितदादांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे। पेक्षा उंचावलेल्या होत्या आणि आम्ही ऐकून होतो। दादा हे शब्दाचे पक्के आहेत। दादा निर्णय घेणार, दादा चुकीला माफ करणार नाहीत, दादा शब्दाचे पक्के आहेत, हे आम्ही आजपर्यंत ऐकून होतो। परंतु दादा कशामुळं दादांनी युटर्न घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं चुकीच्या व्यक्तीला त्या ठिकाणी सामावून घेतलं, याचं उत्तर आम्हाला दादांनी महाराष्ट्रातल्या जनतेला दिलं पाहिजे। कारण चुकीचा व्यक्ती पदावर बसल्याच्या नंतर राज्य अधोगतीकडे जातं हे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना समजतंय। तर मग हे